होत आलेला आहे. मित्रांनो जेवण झालेलं आहे दुपारी 2चा टाइम होता जेवायचा. 4 वाजले आता जेवण झालेलं आहे आमचं. आता आम्ही एकविराला जायचं जेवलेलं आहे. एकविराला जायचं तयारीत आहे. एकविराला जायचं तयारी. कुठलं हॉटेल आहे? कुठलं हॉटेल आहे? 1 मिनिट थांबा तुम्हाला. माऊली हॉटेलला थांबलो होतो आम्ही. आता जायचं आपल्याला आता पुढं. आम्ही बसमध्ये जाऊन बसलेले सगळे. चला भेटू आपण एकविरा जायचं तिथं. आता मग चार्जर कुठे दिली पुढे रात्रभर मग चार्जर गाडी देऊन बोलू चार्जर आणि ही बघा डॉक्टर गोळ्या घेऊन आलाय बघा. परत उलटी होत असेल तर लगेच सांगा. लगेच जुलाबाची गोळी मी ठेवत नाही. आणि ह्याला गोळीची गरज आहे. वकारे आमच्या ह्याच्यातला वकारे आहे ते बसलाय माझ्या साईड. एक नंबर काय झालं म्हणते फिरायला जायचंय. अंदरवायच्या आत वर जायचं. अंदरवायच्या खाली 100% गाडी निघलेली आपली. तुम्हाला दाखवतो. खोटं वाटतंय तुम्हाला? खरं बघ गाडी निघलेली दाखवतो नाहीतर मित्रांनो मित्रांनो मी बोलतो. मी अयोध्येचा मित्र सिराज सय्यद. आज आम्ही आलो लोणावळ्यामध्ये एक टेम्पलवर. आता आमची बोट झाली आहे. अकराई मंदिर पहिला अनुभव तुझा कसा आहे? तुला 1 नंबर पैसा वसूल झाला. किती पैसे होते? सगळ्यात पैसे रात्री मोजून जात सगळं झालेलं आहे. आणि आता काय सगळं गावाकडे गेली तर जोश कसा आहे? मागं पुढं होत भेटू आपण. मित्रांनो काहीतरी पाण्यात आहे बघा. पाण्यात लायची काय नाही डेंजर विषय. पैसे नाही आहे साईडला. पाण्यातला साप आहे. पाण्याच्या बाहेरच आहे का? पाण्यात आहे. अरे इथलं जाताना पाणी लागलं म्हणून ती पाण्यातला साप आहे. नाश्त्यासाठी थांबलेलो होतो. आता आमची क्लास बघा तेव्हा ते कॉम्प्युटर जाऊन बोलत आमच्या इथला प्रेम भंगी ए म्हणते बघ सर. त्याचं भरलं 25-55. काम करतोय. मित्रांनो रात्री यायला लय उशीर झाला हॉटेलवर. रात्री काय असं दिसत बी नव्हतं तुम्हाला दाखवण्यासारखं काय नव्हतं. लय कंटाळा बी आला. तुम्हाला हॉटेलमधनं व्ह्यू दाखवतो फक्त. व्ह्यू चेक करा फक्त. पूर्ण असं समुद्र किनारपट्टी दिसते. रूमचा रेंट एवढा काय नाही पण व्ह्यू मस्त आहे रूमचा. मित्रांनो सगळे पोरं आवरून झालेले आहेत. सगळे चाललेले आहेत आता बीच कडे चाललेले आहेत. हाऊस द जोश.
फुल तयारी आहे आता सगळी. कसा बसला सगळ्यांचा कालपासून. इकडून बीच दिसतोय तिकडे नाही जायचं आपण. दिसतंय सगळं रेंजेत राहिलं आपलं ब्लॉक मध्ये यायचं. मी असं म्हणत आहे इकडे दे. तर आम्ही आलेलो आहोत कसं अलिबाग मध्ये बीच मध्ये लेकिन यहाँ पे बहुत गंदगी है इसलिए हम जा रहे हैं कोकण की तरफ. कुत्र्यांचं घर बघा. उधर जिस जगह हम रह रहे थे उसके सामने लोगों ने मूत्र विसर्जन किया है, इसलिए हम जगह चेंज करने जा रहे हैं. आलं या साईडला बीच आहे. पोरं सगळे चालले तिकडून. आलं बीचला. मला आता फोटो तिथं काढू बीचवर गेल्यावर. ते आता अलिबाग बीच म्हणून लिहिलं आहे. तिथं फोटो काढायचा. थंबनेलला तीच वापरत आहे आपण. थंबनेलला तीच फोटो वापरायचा. अलिबाग बीचचा फोटो वापरायचा काढायचा. नंतर आलं आहे बीचवर वारं फिरत गेले सगळे फोटो काढायचा. सगळ्याचे फोटो समुद्र या साईडला कोलाबा किल्ला आहे. कोलाबा किल्ला आहे वाटतं. मला परफेक्ट माहीत नाही तीच आहे वाटतं. वारले सुटले तुम्हाला आवाज येतोय नाही काय माहिती मला. काय नाही सगळे फोटो काढायचे इथे बसले. मस्त आहे बीच. शांत एकदम असं. विकेंड नसल्यामुळे विकेंडला आलेले आपदा होत. विकेंडला यायचं. आता पूर्ण शांत आहे बीच. कोण नाही काय नाही गर्दी नाही काय नाही. सकाळचा टाईम आहे पण नंतर होईल गर्दी बघू. मित्रांनो बीच अतिशय शांत आहे. म्हणजे काय गर्दी नाही काय नाही. वातावरण आहे बीचवरचं एक नंबर वातावरण आहे. बीच रिसॉर्ट आहे की काय शासकीय विश्रामगाही आपल्या म्हणजे आपल्या राजकीय लोकांसाठी आपल्यासाठी नाहीत. त्यासाठी एकदम तुमच्या स्वप्नांवरती मात. बरोबर आहे. बीचची किती घाण हालत करून टाकलेली लोकांनी बघा. बीच बघा भाई काय करून ठेवलंय. काय कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. भाई असला घाण बीच केलाय. मित्रांनो आता काय झालं माहिती का तिकडच्या साईडला उभं होते आणि मला फोन आलेला होता की तुम्ही खाली का उतरले. खाली उतरलेच कस का. आम्ही म्हणलं तिकडे 2 मिनिटं बोललो काढायला उतरलो. आम्ही तिघच जण तिथे खाली गेलो. तर म्हणले ओ काय म्हणतात त्याला उतरायचा काय संबंध आहे. उतरायचं खाली जायचंच नाही म्हणजे ते. आता आमचे तर पाय सुद्धा ओढलेला ना. पण आम्ही बीचवर जाऊन प्रॉपर फोटो काढून आणले. बरोबर आहे. प्रॉपर फोटो काढले. त्यामुळे सगळेजण जायला लागलेत कारण त्यांची आता निघाल ना. जाऊन सरला सांगितलंय काय झालं खाली गेलेत पोरं असं तसं. काय म्हणतोय चलनेवाली दुआ. मित्र काय म्हणतोय आलोय तर सगळं नादच करायचं नाहीतर मग यायचं नाही. आता एवढं लांब गेलो म्हणल्यावर काहीतरी आपल्याला 2 फोटो जास्त पाहिजे एक्स्ट्रा. अरे आलो की लगेच काहीतरी वापस जाऊ. आता नाश्ता आलेला आहे हॉटेलवाल्याचा फोन आला. आता जाऊ आपण. आत्ता सकाळी 11 वाजता नाश्ता केला. तरी आपली गाडी गेली 12:30ला. जे काय म्हणतात जेवायला थांबवलेली ड्रायव्हर. आता 11 वाजता नाश्ता करून 12 वाजता जेवायला सगळे पोरं. आपली गाडी तिकडे आहे पुढं कुठं तिकडे गाडी हॉटेल रेकॉर्डिंग एक्सपिरियन्स. एक नंबर कचोरी. स्वस्तात मस्त अजून. स्वस्तात मस्त. 20 रुपये कचोरी फक्त. रंजित कशी वाटली चव तुला कचोरीची. रंजित चव कशी वाटली मला. एवढं एक नंबर चव ना. उद्या नाही गद्दारी व्हायला लागले माणसं. गद्दारी व्हायला लागले. माझं चालू करते रे मला घेणं. सगळे तिकडे जेवायला गेले. 150, 200 रुपये फ्राईड राईसला वाया घालवले. आपल्या इथं 50 रुपयाला मिळते. ओके कार्यक्रम ओके. 350 मध्ये 10 जणांनी नाश्ता केला. 10 जणांनी इकडे 350 पोट भरून. एक जण सुद्धा नीट जेवत. आता 350 पोट भरून टाक. चाललोय आपण बसतो. बघू आता नियोजन काय कसं आहे. आणि आपल्याला बिनकामाचा प्रवास वाढला आहे. कारण कोल्हापूर प्रतापगड मार्ग जायचं होतं आपल्याला महाबळेश्वरला. त्यात चेंज झाला की मार्ग बंद पडलेला. मग आपल्याला पुण्यावरनं जायचं. पुण्यावरनं ही बिनकामाचं वाढलेलं जी आहे किलोबद्दल काय बोल काय तुला काय वाटतं. तुला टाईम मॅनेजमेंटचं काय वाटतं. माझं कसं मत आहे आपला इथला प्रवास चांगला झाला आहे. हां थोडा का होण्या अडथळा आपल्याला येणार.
It's a part of a process. ओके We don't have to worry about this. माझा कसा बसलाय आवाज पाहिजे तुला म्हणाले ट्रस्ट द प्रोसेस. ट्रस्ट द प्रोसेस. ओके चला आपण आता बघा आपली गाडी आली आहे इथं फक्त थांबलेली सगळे. मला वाटतंय या ब्लॉकच्या नादात ना हे बघा कट्टर कार्यकर्ते बॉस बॉस तर भेटूया तुम्हाला. चला भेटूया आपण. चला आता चला बाय बाय. कुठला हायवे वाईच्या मार्गावर आहेत आम्ही आता. कॉफी साईड थांबलो होतो. कॉफी घेतलेली आहे. चहा घेतला नाही पण कारण पुढे जाऊन जेवायचं आहे आता आणि रात्री जागायचं आहे आपल्याला त्यामुळे चहा नाही पाहिजे. पुढे जाऊन जेवायचं त्यामुळं कॉफी पिऊ सगळ्यांचा चहा नाश्ता चालू आहे. हे गरीब कुठे गेलता? हां बरं मला 10 वेळ येतात गेली. हे खायचं प्यायचं काय? चला पुढे जाऊन जेवायला थांबायचं तेव्हा येतो आणा. गोळ्याचा स्टॉक बघू. गोळ्या स्टॉक काय पाहिजे घरनं बांधून आणल्यात गोळ्या. गोळ्या दाखव. गोळ्या दाखव. इंजिनियर ह्याचा बाप सगळं गोळी देतात त्याला गोळी देतात गोळ्या कट करायला गोळ्या टाइमपास करू नका जायचं आपल्याला. एवढं काय करायचं? एवढ्या गोळ्या आणल्यात कशाला म्हणजे? चुकून बिकून माझ्या बायका आजारी पडल्या. बायका नवरे त्याचे ही ओळली म्हण. कोणी ही तिसरी आहे की पहिली आहे होय दुसरी आहे. तू बायको आहे त्याची तुझे नवरे हा सांग कधी? मग आज नाईट आहे का? मग त्याला बुक करायला लवकर असलं कधी नाही मी हनीमून सूट बुक करायला तसलं हॉटेलवर बदक लावायला लवकर त्याला नको. हनीमून सूट या ठिकाणी हॉटेलवर रंजिता निशालसाठी बुक करण्यात आलेला आहे. आयवीच्या फंडातनं बुक करण्यात आलेला आहे कारण फर्स्ट नाईट आहे त्यांची आज. आपण दोघं एका गोदडीत. मधुचंद्र बरं मधुचंद्र ती बी मोबाईल मधुचंद्र महाबळेश्वरला फुल खर्च आहे आता. चला भेटू आता पुढं जेवायला थांबलो. रंजित आपण इथं का थांबलोय? कट कट नाही डबल चालू आहे हा का थांबलो आपण? हा गाडी थांबली म्हणून थांबलो. आणि जेवायचं गाडी तुलाच कट मारला हॉटेलवर जेवायला आले सगळे. इकडे सगळा व्हेजचा ग्रुप बसला. तिकडे नॉन व्हेजचा बसला. मी व्हेज खाऊ म्हणून घरचे म्हणले आमोशा आहे गोळा झाल्याशिवाय खायचं नाही. लय काय हां डायरेक्ट पडलेलं आहे घरचं अजिबात हात लावायचं नाही. आता नॉनव्हेज तर खायचं नाही. व्हेजमध्ये ऑर्डर दिलं आहे बाहेर फोन आला तर ऑर्डर तरी दिले काय ऑर्डर खायला मेनू तर आहे बाबा चांगला. एवढा प्राईस दिसून एवढं काय महाग नाही का नाही नॉर्मल रेट आहे. बघू तुम्हाला जेवण झाल्यावर सांगतो जेवण कसं आहे. अरे श्रावण चालू आहे. हे नॉनव्हेज कसं काय आज मला सांग. खाणे काय तो खाणे अरे अख्खा श्रावण पडलाय तो आणि 2 दिवसासाठी. हा पुढच्या दिवशी दांडी खंडीतला श्रावणच्या दुसऱ्या दिवशी. मला वाचतो द्या फक्त मला आवडते त्या. मग कोंबडीचे नाही खाल्ले अंडे मग
सूरजचे कोंबडीने दिले खाल्ले का कोंबड्याचे खाल्ले सूरज तू कोंबड्याचे अंडे खाल्ले मग ते खाते वैन सोलकडी अंडा करी तांबडा रस्सा सूप चिकन आईस करले जिंदगीत फक्त मोदींचे चालू आहे जिंदगीत फक्त श्रावण गपचूप जाऊन वेज खाणार आहे भोसडीचे मुद्दाम खातो एक नंबर पाणी असं टिपकायला माहिती आहे तर सांगतो पाणी टिपकायला तू इथनं लांब जा म्हणजे तुला बरं वाटत. पाणी टिपकायला माझं म्हणजे तोडत नाही जेवण आलं जेवण तर झालंय पण जेवणाचं रिव्ह्यू द्यायच्या लायकीचं जेवण नव्हतं जेवण नाही सॉरी मला देवाला जेवणाला नाही काय बोलायचं पण जी हॉटेल होतं एकदम हॉटेलचं नाव स्वाद हॉटेलला चवच नाही गुलाबजामुनपेक्षा गोड गोड सर्व्हिस असली भोसडीची म्हणजे आता तुम्ही का नाही ऑफिसवरनं आले समजा तुम्ही जर बॅचलर असाल ऑफिसवरनं आले तुम्ही सांगायचं चला ओके ऑफिसवरनं जर तुम्ही आले तर काय करायचं ऑर्डर द्यायची आधी रूमवर जायचं नुसतं जेवून नाही जेवून कशाला बेंच आवरून बिवरून यायचं आणि मग निवांत देऊन इथं बसायचं मग तेव्हा जेवण मिळतंय तर आता काय जेवण तर झालंय जेवणानंतर काय झालं सांगे आपलं पेस्ट्रीचं हां पेस्ट्री खायला गेलो बेंच मग इथं बोलून बसू परत तिकडे जवळ जायचं हां आपली गाडी दाखव ही आपली गाडी नाही भाड्याची गाडी पेस्ट्रीसाठी गेलो पेस्ट्री खायला गेलो पेस्ट्री 70 रुपयाला एक एवढा तो तुकडा एवढा एवढा आणि आईस केकचा पण आईस केक त्याच्या पेंचो खायला म्हणलं केक कापून ठेवलं ही पेस्ट्री तर कुठल्या अँगलला दिसत आहे म्हणलं पण आमच्या मंगळात 250 आम्हाला रुपये वाटलं जेवण एवढं बेकार भेटलंय म्हणलं पेस्ट्री खाऊन पोट भरावं कसली पेस्ट्रीला बी चव नाही 150 रुपये गेले 150 रुपये अजून 50 टाकले असते ना आमच्या इथं अर्धा किलो केक आला असता ती बी आईस केक आणि ती बी ह्याच्यावर भारी चव 100% आता आम्ही काय केलं जेवण तर झालंय ते आता पेस्ट्रीनं बी मन ओढवलंय आता माझी इच्छा आहे पान खायचं चॉकलेट पान हा यस आता पान खायचं यस यस आता पान खायचंय लोक बघून चालले बघा आपण बिनलाय त्यामुळं लाज नाही. पान खायचं आता स्वाद हॉटेल स्वाद पासून आम्ही लांब गेलो तरी पण पान भेट तरी पण पान भेटलं नाही कारण हॉटेल स्वाद जवळ तर स्वाद कुठं दिसत नाही मला मग आता काय करू आपण ऑप्शन नाही आपल्याकडे इथं आहे व्हिडिओ बंद होता 1 मिनिट बंद कर चालू आहे पान खाऊन झालंय आपलं आता पान आम्ही गेलो आम्ही गेल्या मसाला पान संपलं मसाला पान चॉकलेट पान आम्हाला खायचं चॉकलेट पान इच्छा झाली होती म्हणजे किती गांडो असतो ते आमच्याकडनं बघावं चॉकलेट पान खायला गेलो चॉकलेट पान बाकीचे फ्लेवर होते रामपेर स्ट्रॉबेरी फिबेरी पिस्ता फ्लेवर होतं काय नाही ती मला माणूस झाला नाही बरं ठीक आहे ऍडजस्ट जिंदगी एकच आहे नुसती ऍडजस्ट वर चालली आहे पण म्हणलं काय नाही म्हणलं तर मसाला पान तर द्या मसाला पान खाल्लंय मस्त होते चव म्हणजे 20 रुपयाच्या ह्याच्यानं बरं होतं पान 140 पेक्षा 120 खूप मस्त होतं ती 140 पेस्ट्री पैसे वाया गेले नुसते 40चं पान खाल्लं असतं तरी चाललं असतं जाऊ आपल्याला उशीर राहिलाय जाऊ आता आपण गाडीत जाऊ भेटू आपण पुढं कलके ब्लॉग नाही रिसॉर्टला गेल्यावर आता आपलं रिसॉर्ट बुक केलं फुल पैसे खर्च केले तर जाऊ आपण भेटू रिसॉर्टवर गेल्यावर तुम्हाला खरं सांगायचं राहिलं म्हणजे तुम्हाला जर मी म्हणलं ना सर्व्हिसमध्ये वेळ लागतंय तुम्हाला जर खोटं वाटत असेल ह्यांचं बघा याचं नॉनव्हेजचं जेवण पहिल्यांदा आलतं ही तर होतं वेगळं रिव्ह्यू दिलाय मी त्या गोष्टीचा. माझं 1 नंबर होतं जेवण वेजचं टॉपचं भागात टॉप आपण सर्व्हिस 1 नंबर माहित आहे का कापूस जेवण होतं ऐक, तुमचं. तुम्हाला सर्व्हिसचं खोटं वाटत असेल ना तर तुम्हाला एक सांगतो आम्ही सर्व्हिसला गेलतो काय म्हणतो काय म्हणलं
सर्व्हिसला. आमचं जेवण उस्तर भाऊ शर्ट घेऊन आलाय हो. 900 रुपये तब्बल 200 रुपये अरे थांब 200 रुपये जेवणाला वाया घालून परत 900 रुपये वाया घालून आलाय. काय शर्ट आणलाय तो टट्टी आहे बँक. आणि ह्या शर्टाला म्हणताना 4 वेळा पाडलाय. ती माणूसच पडली. मला आपण आता रूम प्रत्येक 6 रिसॉर्टमध्ये इथं चप्पल स्टँड पिंड आहे मस्त बी सगळं. हे काय सामान ठेवायची जागा आहे. कपडे काही ठेवू शकता तुम्ही. हे हॉटेलचे रूल्स अँड रेग्युलेशन्स. येस टॉपचा विषय. ओके. काही इन्स्ट्रक्शन भेटले डबल नाही. डबल रिटर्न इकडून ये आता. आता बघा हॉटेलमध्ये आल्या आल्या आपल्याकडे वॉशरूम. अरे फक्त कमोड नाही इंडियन नाही इथं. ओनली कमाट. नाही पण बरं आहे. ठीक इथे आहे. आता पाच पाच पाच. इट्स व्हेरी क्लीन अँड क्लिअर. आता बघा आल्या आल्या कॉफी मेकर. कसं आहे कॉफी मेकर. आणि इकडे असं मोठी रूम. किती जणांची. तिघांसाठी एक रूम. चौघांसाठी रूम. खाली एक चौथाला. येस म्हणजे 1,500 रुपयात room आता आपल्याला बघूयात गॅलरी भेटलेली. गॅलरी गॅलरी कशी आहे बघू. गॅलरी पण एक नंबर आहे. खास आहे पण काही दिसत नाही आता. सध्या अंधार असल्यामुळं काहीही दिसत नाहीये. हा थंडी तर खूप वाजत आहे. आपण खिडकी जागता लांब 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 नका खिडकी दाखव. तिकडचा रे यार. मन त्याला म्हणत्या ही टीव्ही आहे आपल्याकडे. कवरच काढलेला आहे. ए हा इकडं आहे. इकडं श्रीजा इकडं. आता हा उघडा. इकडं नाही. काय चाललंय. हमला अचानक हुआ था बाय. हमला ब्लॉग आहे बरं का. ब्लॉग युट्यूबला पडणार आहे. तुझ्या इकडे बघ. हे काय काय त्यात काय काय बघू. आता इथं गावले सगळी पोरं जागा व्हिडिओ काढायचं सांगतो. असं तसं नाही. हे चालू करा. कसा व्हिडिओ काढा. व्हिडिओ म्हणजे काय व्हिडिओ फुटेज पाहिजे आपल्याला क्लिप. सगळ्यांना असं बेडवर असं उडी मारायचं. आता रील शूट करतो. मला भेटू थांबा. रील्स काढायला आल्या. सगळे पोरं गोळा झाले. सकाळी लवकर उठून जायचं तर आता रील्स काढायला. बघा सगळेजण कसं गर्दी सगळी. सायकल टॉपर. नुसते भांडणं एवढ्या मोठ्या रूम पवन. रिसॉर्टवर आलेलो आहे. 1 नंबर रिसॉर्ट आहे. 1 नंबर रूम आहे. आणि भाडं प्रत्येकी 500 रुपये. आणि करता धरता हॉटेलची मंथन माने. धन्यवाद. नाही मी हॉटेल आधीच बघितलेलं आहे पण ती 700 वाला भारी होत. एक नंबरच होतं. पण पण आपल्या गरीब लोक आहेत आपले. budget चिप लोक आहेत आपले. चिप्स लोक आहेत. चिप्स लोक आहेत आपले. चिप्स. हे असले आधीच का लॉ करते. पैसे नाहीत. गाडीचं सही घेऊ नका. शर्ट गाडी झाली आता कसलं लांब आहे. काय खायला पाहिजे. आणि बाटली दिली आपल्याला. पाण्याची बाटली दिले कुठे लपून ठेवली आणि बनतले जायला लागले. नाही नाही तू फक्त रूम मधल्या माणसासाठी तू मागणं आलाय. मागणार. चल तू बाटली हुडकून दाखव. बाटली हुडकून दाखव. अरे ताण लागले जाऊन यार. बाटली नेली यांच्या रूमची. काय कोणी मग. यार माझा मोबाईल कुठे.
पाण्यात तरी ताण लागली बेकार. हुडक बाटली रूम मध्ये. प्यासे को बुक काय हुडकून घे तिथं. ह्याने जर बाटली पिली तर त्याला फक्त एक गोड बाटली हुडक, एक गोड मिळत आहे तुला. जी रूम मध्ये उशिरा आले त्याला उशिरा. काय ए बायल्या काय ए आपापल्या रूमात जा. आणि आपल्या रूम मध्ये काहीच